नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्र. डॉक्टर विजय दहीफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. मंडळी, या मंचावर याआधी आपण सेक्स आणि त्या संदर्भातल्या विविध महत्त्वाच्या विषयांवर डॉक्टरांकडून शास्त्रोक्त माहिती जाणून घेतलेली असेल. मग योगा, म्युझिक, झुंबा, सेक्स, धूम्रपान किंवा मद्यपान अशा अनेक विषयांवर डॉक्टर विजय दहीफळे यांनी आपल्याला शास्त्रशुद्ध आणि वैज्ञानिक शैलीत मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आज सुद्धा एका महत्त्वाच्या विषयावर आपण डॉक्टर विजय दहीफळे यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. मात्र त्याआधी डॉक्टरांबद्दल जाणून घेऊयात एका छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहीफळे हे एक सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर विजय दहीफळे यांचे क्लिनिक संभाजीनगर, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत. त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये नेरूळ, खारघरमध्ये मेडिकोर हॉस्पिटल, ठाणे, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, नागपूर, अहमदाबाद आणि दुबईमध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत. डॉक्टर विजय दहीफळे हे नेहमीच देशविदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्सबाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात. तर 50 नंतरचं सेक्स लाईफ कसं असावं या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी डॉक्टर विजय दहीफळे साम टीव्हीच्या स्टुडिओत पुन्हा एकदा आलेले आहेत. दर शुक्रवार प्रमाणेच. चला तर मग सरांचं स्वागत करूया. डॉक्टर, तुमचं स्वागत. नमस्कार प्रेक्षक हो, बॉडी शेमिंग ही संकल्पना तुम्हाला माहीत असेल आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना याचा अनुभव सुद्धा आला असेल. कारण बऱ्याचदा असं होतं की बॉडी शेमिंग आपल्याला दुसरे करण्यापेक्षा ना आपण स्वतःला जबाबदार धरत असतो. आपण स्वतःच्या शरीराविषयी अनावश्यक न्यूनगंड मनात बाळगून असतो. स्त्री आणि पुरुष या दोघांच्या बाबतीत हे म्हणता येईल बरं का. कारण विशेषतः पुरुषांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर लिंगाचा आकार वाढवण्यासाठी पुरुष हे काही ना काहीतरी उपाय करत असतात, गोळ्या औषधं घेत असतात. पण आपलं लिंग लहान असलं तर आपण जोडीदाराला सुख देऊ शकणार नाही असं सुद्धा बऱ्याच जणांच्या मनात असतं. आणि या भावनेमुळे सगळ्यांच्या मनात न्यूनगंड तयार होतो. आणि असाच स्वतःच्या लहान लिंगाविषयी न्यूनगंड बाळगत एक तरुण जो आहे, जो पेशानं बॉडी बिल्डर होता, शरीर सौष्ठवपटू ज्याला आपण म्हणतो, असा एक बॉडी बिल्डर तरुण डॉक्टर विजय दहीफळे यांच्या पुणे क्लिनिकमध्ये आला. अत्यंत पिळदार अशी ही शरीरयष्टी होती या तरुणाची. पण हा तरुण जो आहे एका लैंगिक समस्येने ग्रस्त होता. या मित्राच्या तरुणानं हा जो तरुण आहे त्याच्या मित्रानं शेवटी त्याला हा सल्ला दिला की तू डॉक्टर विजय दहीफळेंकडे जा. आणि त्याचा सल्ला ऐकून हा तरुण डॉक्टरांकडे आला. क्लिनिकमध्ये येताच तो डॉक्टरांसमोर रडू लागला आणि डॉक्टरांनी त्याला धीर देत आधी शांत केलं. या तरुणाची एक लैंगिक समस्या होती, ती म्हणजे त्याचं लिंग लहान होतं. अत्यंत पिळदार शरीर पण लिंग लहान, म्हणून या तरुणाची प्रेयसी सुद्धा त्याची खिल्ली उडवायची, त्याची टर खेचायची. आणि यामुळेच या तरुणाला एक प्रकारचं नैराश्य आलं होतं आणि त्याला स्वतःचीच लाज वाटत होती. मन त्याचं काहीसं चलबिचल अशांत झालं होतं. सरांनी त्याला विचारलं की बॉडी बिल्डिंगच्या दृष्टीने तू काही सप्लिमेंट घेतोस का किंवा काही तू दुसरी औषधं घेतोस का. तर असं जेव्हा त्यांना सरांनी विचारलं तर तो असं म्हणाला की टेस्टोस्टेरॉनचं इंजेक्शन त्याने बऱ्याच प्रमाणात घेतलेले आहे, जेणेकरून बॉडी बिल्डिंग जी आहे, मसल्स त्याचे जे आहेत ते डेव्हलप व्हावेत. आणि तसंच आपल्या शरीराला पोषण मिळावं, प्रोटीन इंटेक जास्त व्हावा म्हणून प्रोटीन सप्लिमेंट्स सुद्धा घेतल्याचं त्याने डॉक्टरांसमोर कबूल केलं. आणि तेव्हा डॉक्टरांच्या सगळी गोष्ट लक्षात आली, सारी बाब त्यांच्या लक्षात आली. चुकीचे प्रोटीन सप्लिमेंट्स घेणं हे कारण, तसंच टेस्टोस्टेरॉनचे इंजेक्शन, या सगळ्या इंजेक्शनचा अतिरेक हे या तरुणाचं लिंग लहान होण्यामागचं मुख्य कारण होतं. डॉक्टर विजय दहीफळे यांनी या तरुणाला आधी सांगितलं की टेस्टोस्टेरॉनची तुझी इंजेक्शन्स घेतोस ती इंजेक्शन्स बंद कर. आणि डॉक्टरांनी त्याला इतर उपचार सुद्धा द्यायला सुरुवात केली. आणि गरज असेल तर तुला आपण पी-शॉट थेरपी देऊया किंवा व्हॅक्यूम थेरपी देऊया किंवा अगदीच गरज असेल तर पेनाल इम्प्लांट सर्जरी सुद्धा करूया असं त्यांनी सांगितलं. आता डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर हा तरुण जो आहे तो अत्यंत बरा झालेला आहे, अत्यंत समाधानी आनंदी झालाय तो. तसंच त्याचे इतर जे मित्र आहेत जे बॉडी बिल्डिंगसाठी इंजेक्शन्स घेतात किंवा एक्सेसिव्ह सप्लिमेंट्स घेतात त्यांना सुद्धा असं नका करू असा सल्ला तो देतो. आणि त्यांना सुद्धा काही समस्या असतील तर डॉक्टरांकडे डॉक्टर विजय दहीफळे यांना भेटण्याचा सल्ला त्याने दिलेला आहे. डॉक्टर काय सांगाल याबद्दल? कारण शरीराबद्दलची क्रेज, बॉडी बिल्डिंगच्या नावाखाली असे सगळे प्रकार सर्रास घडतात.
करतायत. बरोबर, नक्कीच. या ठिकाणी सर्वप्रथम आपल्या जगभरातील सामच्या सर्व दर्शकांचं आपल्या या सुखी जीवनाच्या मंत्राच्या प्रोग्राममध्ये मनापासून उत्स्फूर्त स्वागत आणि जो प्रतिसाद तुम्ही देताय त्याबद्दल मनापासून धन्यवाद. बॉडी बिल्डिंग करणे, आपण म्हणतो ना, जसं दिसतं तसं नसतं म्हणून ते जग फसतं. बॉडी बिल्डिंग करताना त्याला लिमिटेशन असतात. आता प्रत्येकाला अशी एकदम 6 पॅक्स काय म्हणतात ते 8 पॅक्स व्हायचे, हा ना, कोण नाही म्हणतं. वे प्रोटीन्स अतिरेक करतो तो टेस्टोस्टेरॉनचा आणि स्टिरॉइडचा. खरं म्हणजे कोणाचाही सल्ला न घेता त्या कुस्तीपुरतं, त्या वेळापुरतं तो जोश येण्यासाठी काही विविध प्रकारचे मेडिसिन देखील घेतले जातात, जे की टोटली बॅन आहेत. मग हे तात्पुरती उत्स्फूर्तता आणतात आणि त्याचा वाईट परिणाम कसा स्पर्मवर होतो, कसा टेस्टिसवर होतो, कशा पद्धतीनं कमजोरी येते आणि वंध्यत्व येते, ह्या कार्यक्रमामध्ये आपण पूर्णपणे पाहणार आहोत. नक्कीच. तर डॉक्टर काय म्हणतात ते लक्ष देऊन ऐका. तुम्हाला एक प्रोफेशनल बॉडी बिल्डर व्हायचं असेल किंवा तुम्हाला चांगलं दिसायचं असेल आणि त्यासाठी तुम्ही काही सप्लिमेंट घेत असाल तर त्याचे दुष्परिणाम काय आहेत हे सुद्धा लक्षात घ्या. आणि तुम्हाला अशा काही सप्लिमेंट्स घ्यायच्या असतील, प्रोटीन्सच्या सप्लिमेंट म्हणा किंवा इतर काही सप्लिमेंट्स घ्यायच्या असतील, तर तुम्ही सगळ्यात आधी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. हे या सप्लिमेंट्स घेतल्यामुळे तुम्हाला काही हानी तर होणार नाही ना, आणि त्यामुळे इतर काही लैंगिक समस्या उद्भवणार नाही ना, हे तुम्ही तपासून घ्या. आणि मुळात तुम्हाला आणखी अशा काही लैंगिक समस्या असतील तर तुम्ही व्यक्त व्हा. डॉक्टर विजय दहिफळे यांना तुम्ही भेटू शकता, त्यांचं समुपदेशन घेऊ शकता. सरांची जी महाराष्ट्रभरातली वेगवेगळ्या ठिकाणची क्लिनिक आहेत त्या क्लिनिकमध्ये तुम्ही जाऊ शकता. तसंच संभाजीनगर, पुणे, नेरूळ, दादर, खारघर, ठाणे, कल्याण, नाशिक, नागपूर, तसंच नवी मुंबईमध्ये मेडिकल हॉस्पिटलमध्ये खारघर इथे तुम्हाला डॉक्टर भेटू शकतील. तिथे अनेक जण या सगळ्या सेंटर्सवर येतात. तुम्ही सुद्धा सरांना भेटू शकता. इथेच या ठिकाणी जाऊन जे ठिकाण तुम्हाला जवळचं असेल तिथे तुम्ही जाऊ शकता. त्या संदर्भातले सगळे फोन नंबर्स आम्ही तुम्हाला सध्या दिलेले आहेत, ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. सरांचा सल्ला घ्या. सर तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करतील. तसंच तुम्ही त्यांची अपॉइंटमेंट घ्या आणि नक्की तुमच्या सगळ्या लैंगिक समस्यांचं समाधान जे आहे ते तुम्ही करून घेऊ शकता. आणि आता जर तुमच्या मनात काही शंका कुशंका असतील तर तुम्ही थेट सरांना आमच्या या कार्यक्रमात सहभागी घेऊन प्रश्न विचारू शकता. आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 0226930244. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. सर, पहिला फोन आलेला आहे रितेश यांचा सुरतवरनं, त्यांचा कॉल घेऊया. रितेशजी, तुमचा प्रश्न विचारा. पेनाइल अँजिओग्राफी म्हणजे काय आहे आणि ती कशासाठी करतात, आणि हे जर केल्यानंतर आपल्याला काही दुष्परिणाम होतो का, हे समजण्यासारखं असं आहे की ते ब्लड फ्लो चेक करतात. आणि जर समजा ब्लड फ्लो पेनिसला कमी असेल तर त्याचा पुढचं काय ट्रीटमेंट असेल, आणि ते केल्याने काही जीवाला धोका वगैरे असतो का? अच्छा अच्छा, नक्कीच नक्कीच. एकदा मला वय सांगता येईल का तुमचं? 47. हेतू आहे का तुमच्या माइंडमध्ये किंवा काही ऍडवाइस केलेलं का तुम्हाला काही, ज्यामुळे की मला तुम्ही हे विचारताय? नाही, मी थोडं चौकशी करत होतो. मी डॉक्टरकडे एका गेलेलो होतो, तर त्यांनी एकावरती असं उपचार दिलेला आहे. त्यामुळं मला थोडं मनामध्ये शंका आली आणि मी नेहमी हे शो पाहतो म्हणून म्हटलं की आपल्याला विचारा आणि आपल्याकडून सल्ला मसलत घ्यावा. नक्कीच सांगूया तुम्हाला. इरेक्टाईल डिस्फंक्शनचा जो प्रोटोकॉल असतो, कमजोरीचा जो प्रोटोकॉल असतो, पहिल्यांदा तुमची सायकोजेनिक हिस्ट्री घेतली जाते. इतर काही ऑर्गॅनिक कॉज आहे का ते पाहण्यासाठी बऱ्याचदा काही टेस्ट असतात टॅबलेट देऊन, त्याने फ्लो वाढतो का, ताटता येते का. पहिल्यांदा मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंटने जर रिस्पॉन्स चांगला आला तर नक्कीच काही हरकत नाही, आपण त्या ठिकाणी ती कंटिन्यू करतो. पण त्याने जर रिस्पॉन्स येत नसेल, समजा काही कारणामुळे काय विचारलं, अँजिओग्राफी, आर्टेरिओग्राफी म्हणजे पेनाइल आर्टरी जी आहे त्याचा काही कारणामुळे जर इन्सफिशियन्सी येत असेल, डायबिटीस असेल, वॉस्क्युलर डिसीज आहे, काही ब्लड प्रेशर आहे, अशा केसेसमध्ये त्या आर्टरीचा व्यास कमी होत असतो. आणि तो व्यास पाहण्यासाठी सहसा प्रायमरीली फक्त कलर डॉप्लरनी जे पीक ऑफ फ्लो येतात त्यातनं आपल्याला ते क्लिअर कट लक्षात येतं की आपल्याला खरंच पेनाइल इम्प्लांट करायची गरज आहे किंवा नाही. पण हे ॲडिशनल टेस्ट विचारतायत. कॉमनली सहसा आम्ही हे प्रायमरीली या डायग्नोसिससाठी करत नाहीत. पण जरी आर्टरिओग्राफी केली, काही इतर काही कारण असेल, काही व्हिनस लिकेज आणखी पाहायचे का, आर्टरीची रचना पाहायची आहे का, तर ही केल्यानंतर कसल्याही प्रकारची इजा
कसलंही कॉम्प्लिकेशन होत नसतं. आणि तज्ज्ञांना एकदा भेटावं, सेक्सॉलॉजी, सिरोलॉजी, अँड्रॉलॉजीना भेटावं. आणि यांच्या मनात जर पेनाईल इम्प्लांट करण्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर एवढ्या आर्टरिओग्राफीपर्यंत जायची ही गरज नसते. नक्कीच तज्ज्ञांना भेटलं तर साध्या डॉपलर नंतर आणि काही प्रॉपर एक्झामिनेशन नंतर नक्कीच ते त्या इम्प्लांटसाठी जाऊ शकतात. अतिशय सुंदर प्रश्न, यांचं अगदी मनापासून अभिनंदन. नक्कीच डॉक्टर. यानंतर दादा उबाळे आहेत जामखेड्यावरनं, त्यांचा कॉल नक्की घेऊया. दादाजी नमस्कार, प्रश्न विचारा तुमचा. नमस्कार सर. हां, नमस्कार दादाजी, बोला. अनेक पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टच्या पुढील भागावर छोट्या छोट्या लालसर पोळ्या येत असतात. याला खाज येणे तसेच आग होणे असा त्रास होत असतो. बरोबर आहे. म्हणून माझा प्रश्न असा आहे की पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टच्या पुढील भागावर लालसर पोळ्या कोणत्या कारणामुळे येत असतात याबद्दल सांगा सर. व्हेरी गुड क्वेश्चन. बेसिक प्रश्न आहे हा. म्हणजे कॉमन मेलमध्ये माझा संबंध झाला, इव्हन मेलमध्ये नाही पण फिमेलमध्ये देखील असं होत असतं. याचं कारण काय? बॅलॅनोपोस्थायटिस. बॅलॅनोपोस्थायटिस म्हणजे काय? बरेचदा समोरची त्वचा ही मागे पुढे होत नसेल आणि समोरच्या पार्टनरला काही इन्फेक्शन असेल तर अशा वेळेला त्या ठिकाणी संबंध प्रस्थापित झाल्यानंतर त्या ठिकाणी ब्लेप किंवा पोळ्या यायला लागतात. बऱ्याचदा हे व्हायरल इन्फेक्शनचं लक्षण असतं. किंवा बऱ्याचदा या ठिकाणी काय म्हणता येईल आपल्याला की डायबिटीज जर त्या व्यक्तीला असेल तर अशा केसेसमध्ये त्या ठिकाणी चिरा जातात त्या फोर स्किनला. आणि चिरा जाऊन त्या ठिकाणी बऱ्याचदा मग त्याचं इन्फेक्शन व्हायला लागतं. त्या ठिकाणी मॉइश्चर तयार होतं. मग त्या ठिकाणी व्हाईट कलरचा स्मेग्मा बनतो आणि अशा प्रकारे लाल लाल रंगाचे पुरळ त्या ठिकाणी यायला सुरू होतात. अतिशय पेनफुल कंडिशन असते, सेक्सची भावना होत नसते किंवा बऱ्याचदा त्या ठिकाणी इरिटेशन होत असतं. ताबडतोब तज्ज्ञांना भेटून काही PCR टेस्ट करून त्या ठिकाणी खरंच व्हायरल इन्फेक्शन आहे का, तुमच्या पार्टनरला देखील काही प्रॉब्लेम आहे का हे पाहिलं जाईल. आणि जर त्वचेमुळे ते होत असेल तर पार्शियल सर्कमसिजन नावाची सर्जरी असते. ती केल्यानंतर अँटीबायोटिक्स प्रॉपर दिल्यानंतर अँटीव्हायरल एजंट दिल्यानंतर हे नक्कीच आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो. समजा जर सर्कमसिजनची गरज पडली तर पूर्ण स्किन न काढता पार्शियली काढली पाहिजे. का? कारण या स्किनचा उपयोग हा ॲक्ट करताना बेअरिंग म्हणून आणि बऱ्याचदा शीघ्रपतन टाळण्यासाठी होत असतो. अधिक माहितीसाठी त्यांनी सुखी जीवनाच्या मंत्राचं पुस्तक हे रेफर केलं पाहिजे. नक्कीच. यानंतर डॉक्टर एक महिला प्रेक्षक आहेत, रेखाजी नाव सांगतायत त्या आणि सोलापूरवरनं बोलतायत, त्यांचा कॉल घेऊया. रेखाजी स्वागत आहे तुमचं, सरांना प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. सर, स्त्रियांमध्ये लठ्ठपणा असेल तर कोणती सेक्स पोझिशन तृप्ती मिळण्यासाठी योग्य असते त्याबद्दल माहिती सांगा. अतिशय बेसिक प्रश्न. म्हणजे कुणी धजत नाही करायला, ह्याने स्वतःहून विचारला, यांचं अगदी अभिनंदन. अहो प्रत्येकाला विचारायचं, प्रत्येकाच्या मनात असतं. पण मी कशाला विचारू? अहो या ठिकाणी कोणीही प्रश्न विचारू शकता, काही नाव सांगायची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही फोन लावा, आमच्या साम टीव्हीची टीम बसलेली आहे, डायरेक्ट ते आम्हाला जोडून देतात. लठ्ठपणा अतिशय कॉमन प्रॉब्लेम आहे. ओबेसिटी, अहो बरेचदा बसलेल्या जागेवर उठता येत नाही. आता पुढं आमच्या 476 पोझिशन करणं तर खूप लांब राहिलं. तर अशा केसेसमध्ये जरी असेल, हे बघा एखाद्याला असेल आपण तो टाळू शकत नाही. भले तुम्ही फूड कंट्रोल आणलं, बॅलन्स डाएट घेतलं तरीसुद्धा बऱ्याचदा नितंबाचा भाग बऱ्याचदा मोठा असतो आणि तुम्हाला फिमेल ऑन टॉप पोझिशन अशा केसेसमध्ये घेता येत नाही. कारण काही कारणामुळे तुम्ही जर होल्ड करू शकलं नाही आणि त्या ठिकाणी बॅलन्स गेला तर मेल पार्टनरमध्ये फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते. तर अशा केसमध्ये कुठल्या पोझिशन सेफ म्हणता येईल? एक तर मिशनरी पोझिशन आहे, मॉडिफाईड मिशनरी पोझिशन आहे, म्हणजे ज्यामध्ये फिमेल ही इनॅक्टिव्ह असते, म्हणजे बेडवर लाईंग डाऊन पोझिशनमध्ये असते. बरेचदा त्याच पोझिशनचा कंटाळा आला असेल तर स्पूनिंग पोझिशन, म्हणजे त्याच ठिकाणी बेडवर लॅटरल आस्पेक्ट म्हणजे आपल्या शोल्डरच्या सपोर्टनी लॅटरली जाऊन आपला पार्टनर हे मागच्या बाजूने येऊन त्या ठिकाणी बेडचा सपोर्ट घेऊन ती क्रिया करू शकतात. अधिक माहितीसाठी या सर्व आपल्या यूट्यूब चॅनलवर 476 पोझिशन आहेत, ते पाहू शकतात. आणि आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात देखील खूप चांगली माहिती दिलेली आहे. आपली जशी बॉडी आहे त्याला ॲक्सेप्ट करा, व्यावाने फिट करा, स्वतःच्या बॉडीला लाजू नका. जशीही बॉडी असेल त्यामध्येही आपण फिटनेस ठेवू शकतो. म्हणून एक्सरसाइज, योगा, प्राणायामचं काय महत्व आहे आपण नेहमी सांगत असतो. यानंतर कर्नाटकवरनं फोन आलेला आहे सर, मनोज यांचा. मनोज जी, आपका स्वागत है हमारे शो में, सवाल पूछिए आपका. हाँ नमस्ते मैडम, हम इसके बारे में थोड़ी जानकारी चाहिए हमको. बोलिए. अभी वाइफ को पीरियड होने के बाद कौन सा डेट को सेक्स करने से प्रेगनेंसी होता है जानकारी चाहिए था. मतलब अभी एग्जाम्पल 25 को पीरियड स्टार्ट हुआ है और हम कितने दिन छोड़ के सेक्स करना चाहिए.
वो कंफर्म करने का था। and हर pregnant- मंथ 17 को आता है, लेकिन 16 को भी आता है। या एक बार लेट भी होता है सर। हाँ, ये मंथ 25 को आया है सर। अच्छा अच्छा, हाँ। मेंस्ट्रुएशन साइकिल संपल्या तो आपको प्रेगनेंसी होने के लिए कब सेक्स करना चाहिए पूछना है, करेक्ट? हाँ, मतलब एग्जाम्पल 25 को आया है सर पीरियड। अच्छा, चलेगा, बोलते हैं आपको। कौन सा डेट को करना पड़ेगा? चलेगा चलेगा। कितने दिन छोड़ के करना आपको पड़ेगा? मराठी समझ में आती है या हिंदी में उत्तर देना है? हिंदी में चलेगा सर। चलेगा, कोई प्रॉब्लम नहीं। बहुत बार दर्शकों को मराठी समझ में आती जी, है, जी। लेकिन बोलते वक्त दिक्कत आती है। मेंस्ट्रुअल साइकिल सबसे इम्पोर्टेंट पीरियड है और बहुत बार सब लोगों को पूछना रहता है सेफ पीरियड क्या होता है। सब अपने दर्शकों को कहना चाहता हूँ, ऐसा कोई सेफ पीरियड तुम कैलकुलेट करके मिडिल ऑफ द साइकिल ऐसा नहीं रहता है। क्यों? क्योंकि एक बार स्पर्म योनि में जाने के बाद वहाँ पे स्थित हो गया तो योनि के वातावरण में वो 7 या 8 दिन तक लाइव या जिंदा रह सकता है। तो ऐसे केसेस में इवन मेंसेस खत्म होते वक्त भी आपने ट्राई किया तो उस वक्त भी आपको प्रेगनेंसी के रहने के चांसेस है। बहुत बार लोग कंफ्यूज क्यों हो जाते हैं कि अभी मिड साइकिल है, 2 दिन पहले 2 दिन बाद में रोज कांटेक्ट करो। अरे ऐसा होता है क्या पॉसिबल? ये मेल पार्टनर जो उससे प्रेशर में आता है। बहुत बार स्नेहा जी आने के बाद क्या होता है, सर मुझे बोला है आज ही करना है, 3-4 बार करना है, तो ये प्रेशर से वो कर नहीं पाता है। तो फ्रेंड्स एक ही कहूँगा, उसका ओवुलेशन का एक पीक पीरियड जो रहता है वो मिडिल ऑफ द साइकिल में हमेशा रहता है। लेकिन आप ऐसा सेफ पीरियड समझ के वहाँ पे अभी बिना प्रोटेक्शन को जिसको नहीं चाहिए तो करोगे तो कभी भी प्रेगनेंसी रह सकती है। लेकिन आपको एक्चुअली रहनी है तो फीमेल पार्टनर का जब ओवुलेशन हो रहा है, मिड साइकिल जो पीरियड है, यानी मेंसेस स्टार्ट होने के बाद के पहले 10 दिन और लास्ट वाले 10 दिन छोड़ के 11 से 20 दिन के अंदर ओवुलेशन जब होता है, वही पीरियड आपको काफ़ी अच्छा होता है कांटेक्ट करने के लिए और सेक्सुअल कैरेक्टर करने के बाद में प्रेगनेंसी होने के लिए। अधिक इन्फॉर्मेशन के लिए वो हमारा हिंदी वाला भी सुखी जीवन का मंत्र का बुक देख सकते हैं। नक्कीच डॉक्टर, आता पुढचा फोन आहे कराडवरनं श्रीकांत यांचा, त्यांना तुम्हाला प्रश्न घेऊया. विचारायचा आहे. श्रीकांतजी, तुमचं स्वागत आहे आमच्या शो मध्ये. सरांना प्रश्न विचारा. बोला बोला, प्रश्न विचारा तुम्ही. तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा. श्रीकांतजी, तुमच्या हा, टीव्हीचा डॉक्टर आवाज साहेब. कमी करा आणि विचारा. हॅलो डॉक्टर साहेब, बोला. प्रॉब्लेम असा आहे की माझ्या बायकोच्या मध्ये सेक्स इंटरेस्ट कमी आहे. बर, हां. तर काय केलं पाहिजे? वय काय तुमचं आणि तुमच्या मिसेसचं? मिसेसचं वय 45 आहे, माझं वय 50 आहे. बर बर. सध्या किती फ्रिक्वेन्सी आहे तुमची? समजा आठवड्यातनं 15 दिवसांत किती संबंध करता? अच्छा, ठीक आहे. त्यांना फोन मेन कट प्रॉब्लेम झालेला कसा आहे की त्यांना तुमच्या पार्टनरला इच्छा होत नाही. या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शन असतं का हे सर्व पुरुषांनी समजून घेतलं पाहिजे की कुठल्याही वेळेला की माझी इच्छा झाली म्हणजे समोरचा एकदम रेडी आहे आणि आपण सुरुवात करायची असा प्रकार कधीच नसतो. जोपर्यंत तुमच्या पार्टनरची इन्व्हॉल्वमेंट त्या ठिकाणी होत नाही. और नॉर्मल माणसाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, एकाचा मूड येतो तर एकाचा गेलेला असतो आणि एकाचा आलेला असतो तर दुसरा झोपलेला असतो. बऱ्याचदा समजा हे टायमिंग तुम्हाला तुमच्या अंडरस्टँडिंगने ॲडजस्ट करावा लागतो. दुसरा भाग मी वय का विचारलं, वय जेव्हा 40 क्रॉस करतं किंवा 45ला येतं त्यावेळेस मेन्सेस गेलेले असतात, इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉनच्या मात्रा कमी झालेल्या असतात. या मात्रा कमी झाल्यामुळे देखील लॉस ऑफ लिबिडो, स्पेशली टेस्टोस्टेरॉन लेवल कमी झाल्यामुळं लिबिडो म्हणजे इच्छाशक्ती कमी व्हायला लागते. हे महत्त्वाचं असतं. हे तज्ज्ञ पाहून सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रॉलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट पाहून ठरवतील. आणि आणखी कंडिशन रिफ्लेक्स म्हणजे कधीही तुम्ही म्हणलं की मी तयार होतं, मग मला जे पाहिजे तो तुम्ही देत नाही. थोडं फिरायला घेऊन जा ना, थोडंसं एखादं सोन्याची डायमंडची आवडती खरेदी केली ना, आपोआप उत्साह यायला लागतो. या गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. म्हणून हे कॉम्बिनेशन असतं. आणि जर एवढं सगळं करून देखील त्यांना इच्छा होत नसेल तर घाबरायचं नाही. वयोमानानुसार त्या ठिकाणी लुब्रिकेशन कमी होणं, त्या ठिकाणी इच्छा कमी होणं, हार्मोन्समध्ये बदल होणं, ह्या गोष्टी साहजिक असतात. तज्ज्ञांकडे जा. न लाजता न बुजता आपण शोमध्ये जेव्हा तुम्ही आव्हान करता सर्वांना तेव्हापासून एक असा सूर येतोय की मॅडम आल्यामुळं आम्ही दोघंही आलेलो आहोत आणि हे ॲप्रिशिएशन आहे. आणि कुठंतरी ही नैसर्गिक गोष्ट आहे, सर्वांना मिळाली पाहिजे.
हे चालू ठेवायचं का बंद ठेवायचं हा आपला हक्क नाही, हा निसर्गाने दिलेला गिफ्ट आहे. त्याला शेवटपर्यंत जतन करून आपलं स्वतःचं आणि आपल्या पार्टनरचं दोघांचंही आयुष्य आनंदी सुखी हे शेवटपर्यंत ठेवता येऊ शकतं, निरोगी ठेवता येतं. म्हणून तर कुठेतरी निसर्गानं ही क्रिया एक प्रणय क्रीडा नावाने अतिशय सुंदर पद्धतीने दिलेली आहे. बऱ्याचदा आमच्या अहमदाबादच्या कॉन्फरन्समध्ये सेक्शुअलिटी आणि स्पिरिच्युअलिटी म्हणजे ही एक प्रकारची काय म्हणता येईल आपण साधना म्हणा, आराधना म्हणा, अशा पद्धतीने घेतलं जातं आणि याबद्दलची चांगली भावना आपल्या समाजात रुजवणं हे फार आवश्यक आहे. वा वा, फार सुंदर डॉक्टर. डॉक्टर, एक मला आणखी प्रश्न असा होता की काही पुरुषांना कमजोरीसाठी म्यूज थेरपी देतात, तर ती कुणी घेऊ नये, काही त्याच्या कंडिशन्स आहेत का, त्याबद्दल मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. पण आता ब्रेकची वेळ झाली, ब्रेक घेऊया. हरकत नाही, नक्कीच, कुठेही जाऊ नका. ब्रेक नंतर आम्ही लगेचच परत येतोय. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. डॉक्टर, आता सांगा, म्यूज थेरपी कुणी घ्यायची नाही? नक्कीच नक्कीच. बरेचदा काय असतं माहिती का, आपल्याला फक्त कुणी घ्यायचं एवढंच माहीत असतं, पण प्रत्येक गोष्टीला काही कॉन्ट्रांडिकेशन असतात. फॉर एक्झाम्पल, काही जणांच्या मूत्रवाहिनीमध्ये स्ट्रिक्चर असतं, काही जणांना त्या ठिकाणी दाह होत असतो, आर्थरायटिस त्या ठिकाणी युरेथ्रायटिस होत असतो, मग काही जणांना समोरचं टिप मियाटलं स्टेनोसिस झालेलं असतं, काही जणांना ब्लिडिंग डिसऑर्डर असतात. तर अशा केसेसमध्ये त्यामध्ये टिप टाकताना बऱ्याचदा काही ओबेज लोकांना स्वतःच्या ढेरीमुळे ते दिसतच नाही मध्ये टाकायला, तर अशा लोकांनी देखील ते घ्यायचं नसतं. म्हणून तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच, सेक्सॉलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्टचा सल्ला घेऊनच कधीही म्यूज थेरपी ही करायची असते. आता वेळ झाली आपल्या क्विजची, पण त्याआधी विनर कोण आहे यावेळेचा सांगा. नक्कीच सांगूया. स्वप्नील मुळे बारामतीचे मागच्या वेळेसचे विजेते आपल्या सेंटरला आले, प्रोटीन घेतलं, गिफ्ट गेलं, आपल्या मित्रांसाठी देखील ते घेऊन गेले आणि फेसबुक लाईव्हवर हा प्रोग्राम ते सर्वांना दाखवत असतात. त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि असंच सहभागी व्हायचं असेल तर चिठ्ठी काढायला लागेल. सर्वात महत्वाचा प्रोग्राम आणि आवडीचा प्रोग्राम सर्वांचा. आता पाहूया कोण विनर आहे ते. पण यामुळे तुमचं अप्रिशिएशन फार जास्त होतं. आणि मॅडमला सांगा ना, आमची चिठ्ठी काढायला सांगा. मी बोललो ठीक आहे, निरोप देतो. चला, नगरला गेलो आपण आता. दत्ता बनकर यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं तर म्यूज थेरपी जी आहे ही कुठल्या तत्वावर काम करते, तर एकच तत्व आहे, प्रोस्टॅग्लॅन्डिन त्या ठिकाणी इंजेक्ट केल्यानंतर वासोडायलेटेशन होतं. वासोडायलेटेशन झाल्यानंतर 10 मिनिटाच्या आतमध्ये इरेक्शन येतं आणि इरेक्शन आल्यानंतर त्या ठिकाणी ती क्रिया परफॉर्म करू शकतात. आणि असंच तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर प्रश्न विचारायला लागेल. तर म्यूज थेरपी ही कोणी घेतली न पाहिजे याचं उत्तर तुम्हाला हा शो जर मिस झाला असेल तर साम टीव्ही सुखी जीवनाचा मंत्र एवढं टाईप जरी केलं तरी ते मिळेल. आणि येत्या गुरुवारपर्यंत तुम्हाला टेक्स्ट मेसेज किंवा फोन करून उत्तर तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. या ठिकाणी चित्रफितीमध्ये तुम्ही पाहू शकता, अहमदाबादमध्ये गेल्या रविवारी अतिशय मोठी कॉन्फरन्स झाली. ऑल इंडिया आणि ऑल वर्ल्डची लोक त्या ठिकाणी आली. सेक्सकॉन 23 का अशी परिषद घेतली जाते. ह्या परिषदेमध्ये
अतिशय चांगल्या प्रकारे विविध विषयावर डिस्कशन झालं. सर्व प्रकारच्या डॉक्टरांचं त्या ठिकाणी गेट टुगेदर होत असतं, आपल्या विचारांची देवाणघेवाण होत असते. आणि एक गोष्ट काय लक्षात आली सांगू का, जगामध्ये नाही आपल्या पूर्ण इंडियामध्ये 1/3 किंवा 1/4 म्हणजे 3 माणसामागं एक व्यक्ती हा नपुसक आहे, त्याला वंध्यत्व आहे, कमजोरी आहे, पण हे ॲक्सेप्ट करत नाहीत. आणि आणखी एक वेगळा निर्धार त्या ठिकाणी असा केला गेला की हे एज्युकेशन आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकासारखं प्रत्येक शाळेत जाऊन, कारण मुलं आता 10वीतच वयात येतात, तर शाळेत जाऊन त्यांना सेक्स एज्युकेशन, अवेअरनेस आणि सेफ्टी हे काय असतं हे त्या ठिकाणी सांगण्यात येईल. आणि हे अतिशय सुंदर कॉन्फरन्स आमच्या पूर्ण CSE-EPIची ऑर्गनायझिंग कमिटी आहे, आमच्या डॉक्टर पारस शहाच्या अंडर ही कमिटीने खूप सुंदररीतीने घेतली. आणि अशाच पद्धतीने मी हे लोकांना प्रबोधनासाठी, माहिती होण्यासाठी आणि सर्वांचं नॉलेज अपग्रेड होण्यासाठी आणि स्पेशली मी त्या ठिकाणी पेनाइल इम्प्लांटवर एक प्रेझेंटेशन दिलं, जेणेकरून की शेवटचा उपाय काय असतो, ज्याला काही पर्याय नसतो, त्याला ते कसं आधार देतं, जीवनदान देतं ही माहिती दिली. आणि आता स्नेहाजी तुमच्याकडं. नक्कीच डॉक्टर, खूप छान. खरं तर तुम्ही नेहमी अशा सगळ्या व्याख्यान मला देत असता आणि पूर्ण भारतभर तुमचं भ्रमण असतं. खूप मजा येत असेल खरं तर. आणि खरं तर आमची पण खूप इच्छा असते की आम्ही सुद्धा तुमचं असं एखादी व्याख्यान मला मुंबईत नक्कीच आम्ही हो. डॉक्टर, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार. खूप छान माहिती आजच्याही शो मधनं आपल्याला मिळाली. आता वेळ झाली आहे आपल्या प्रेक्षकांचा निरोप घेण्याची, त्यामुळे तुम्ही आता आम्ही तुमचा निरोप घेतो, पण तुमच्या मनात काही शंका असतील, तुम्हाला डॉक्टरांना भेटायचं असेल तर स्क्रीनवर तुम्हाला जे नंबर दिसत आहेत ते तुम्ही टिपून घ्या. डॉक्टरांच्या सगळ्या सेंटर्सचे नंबर आम्ही दिलेले आहे, डॉक्टरांची वेबसाईट दिलेली आहे, ती सुद्धा तुम्ही नोंद करून घ्या. तुम्ही डॉक्टरांना भेटा आणि तुमच्या सगळ्या लैंगिक समस्यांचं, प्रश्नांचं निराकरण करून घ्या. ते प्रश्न सोडवा, त्या समस्या सोडून घ्या आणि सुखी आनंदी वैवाहिक जीवन जगा. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार.